नमस्कार मंडळी, मी आहे नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मधून. आजची महत्वाची बातमी आहे पाचोरा तालुक्यातील निंबोरा फाट्याजवळ घडलेल्या एसटी बस अपघाताची. आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6च्या दरम्यान मोंडाळा पाचोरा वडगाव या मार्गावर धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस निंबोरी फाट्याजवळ अपघातग्रस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार निंबोरा फाट्याजवळ सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरला कट मारताना बस चालकाचा ताबा सुटला आणि एसटी बस रस्त्याच्या कडेला खाली उतरून पलटी झाली. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना डोक्याला आणि हाताला किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. मात्र सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत किंवा मोठी जीवितहानी झालेली नाही. ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांना तात्काळ मदतीसाठी धाव घेतल्या, तसेच पाचोरा पोलीस रुग्णवाहिका आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना तात्काळ पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आणि त्याच वेळी प्राथमिक उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार निंबोरा फाटा हा वाहतुकीचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर आहे आणि सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. योग्य सूचना फलक, वेग मर्यादा आणि सुरक्षतेची उपाययोजना नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी बसचा वेग, चालकांचा निष्काळजीपणा आणि रस्त्याच्या कामासंदर्भातील सुरक्षात्मक उपाय यांचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अपघात गंभीर असला तरी प्रवाशांचे प्राण वाचले, ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी दिलासादायक ठरली आहे. ही घटनेबाबत अधिक माहिती मिळताच आरोग्य दूत न्यूज तुम्हाला तात्काळ अपडेट देत राहील. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.